मरोनिया घिरे बोलो आबोलणे मरोनिया घिरे असोने नसले जनी आम्हा भोगे त्याग झाला संगीचा संग तोडीले लाग माग दोनी तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा पुसल येते तुसा पांडुरंगा भोगे त्याग झाला संगीच असंग तोडीले लाग माग दोनी पांडुरंगा करो प्रथमा आसोने नसले जनी आमा भोगे त्याग झाला संगीचा संग तोडलेले लाग मागरोनी अतुलित बलदाम हेम शैलावधिहं जवनकुशां ज्ञाननामग्रण्यं सकल गुणनिधानं वानराणामदेशं रघुपतिप्रियभक्तं मातुजातं नमामि समचरण सरोजं सान्दनीलाम्बुधारकं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डनाम्
तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि विठ्ठल विठ्ठल आसने नसने जनी आमा भोगे त्याग जागला संधीचा संग तू गेला मागदुनी अनंत कृपा सागर भगवत पूज्यपा जगद्धार जगद्गुरुशी उभा आहे ते क्षेत्र मासेगाव स्थळ कळेकळातील हनुमंताची संस्थान आणि निमित्त वैकुंठ वर्षपर्यंत वेदांताचार्य बैराम महाराज आघाडी यांच्या 13वीच्या अंत्यसंस्कारातल्या चिंतनाकरता आपण सर्व उपस्थित भाविक मंडळी आणि हार घातल्यानंतर मला असं वाटायला लागलं की किती टपऱ्या मानवा तुम्ही ते हार मिळतातच ना हार घेता घेता माझीच हार झाली बरं झालं बसून कीर्तन करतोय तू उभारून कीर्तन करता असतात तर खाली बसावं लागलं भजन ते सांगते महाराज म्हणजे थोडा वेळ ठेवा भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार गर्भाधान संस्कारापासून अंत्यसंस्कारापर्यंत 16 संस्कार. गर्भाधान हा सुद्धा मोठा संस्कार आहे. गर्भाधान संस्काराला अमावस्या बोलली आहे. उदाहरण म्हणा बोललं माय बापे वेळा न साधावी. गर्भाधान संस्काराच्या बाबतीमध्ये वासनेचा तो संस्कार नाही, पुत्रोत्पत्तीचा संस्कार, संतती निर्मितीचा संस्कार. आणि आपल्याला एक महत्वाची शंका असेल सर्वांच्या मनात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमुटीला असं आहे तर हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद कसा काय जन्माला? त्याचं उत्तर इतिहासात नाही. हिरण्याक्ष त्याचा भाऊ उन्मत्त भगवान विष्णू परमात्म्याने हिरण्याक्षाचा काटा काढला. आपल्या भावाचा बदला घेण्याकरता दैवी शक्ती मिळावी याच्याकरता हिरण्यकश्यपू एकांतात तप करण्याकरता गेला आणि तप करत असताना मात्र त्याला अक्षर ऐकू लागले, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. गोड लागायला लागलं मनाला. थोड्याच वेळात कळालं ते तर माझ्या शत्रूचं म्हणत आहे आणि त्याची म्हणते माझ्या कानावर ऐकू लागली. याचा अर्थ असा तप करण्याकरता माझं कुठेतरी मुहूर्त चुकले, चला परत आला. रात्रीची वेळ पत्नीनं विचारलं, का हो तुम्ही तप करण्याकरता गेले तर लगेच परत आले? हिरण्यकश्यपू मग सांगू लागलं, काय सांगू तुला, काय अक्षर होती ती मनात घुटमळत होती आणि सहयोग घडला म्हणून प्रल्हाद जन्माला आला. नंतरचा संस्कार आहे जातकर्म संस्कार. बाळ जन्माला आल्यानंतर सोन्याच्या काडीने त्याच्या जीवी ओम द्यायचं जातकर्म संस्कार. नंतर मधुप्राशन संस्कार, आदर्श दर्शन संस्कार, आरसा दाखवायचा संस्कार आहे. मोठं झाल्यावर कर्णवेद संस्कार, नामकरण संस्कार, अन्नप्राशन संस्कार, बघता बघता मोठा झाल्यानंतर पाणीकरण संस्कार आणि आयुष्य संपल्यानंतर देह पडल्यानंतर अंत्यसंस्कार. 2 प्रकार आहेत आपल्याकडे, दहन आणि दफन. दफन म्हणजे पूर्ण, दहन म्हणजे अग्निदान देणे. हा अग्निदान देत असताना जेव्हा तो गतात्मा देह सोडतो ते एकदम पुढच्या गतीला जात नाही, घुटमळत असतो.
आणि मग त्या गतात्म्याचा अग्नी नारायणाला समर्पण करण्याकरता त्याचा जो वारस आहे, वारस घरून अग्नी घेतो, चिता रचलेली असते, स्नान करून पाणी पाचू, शेवट त्याला उलट अंगठ्याला पाणी पाजून, अंगठ्याला पाणी पाजून, नंतर चिता रचली जाते, अग्नी डाग दिला जातो आणि डाग दिल्यानंतर तो अग्नी नारायणाला समर्पण करण्याकरता ज्या मडक्यात घरून अग्नी आणला होता, स्नान करून त्या मडक्यात पाणी भरायचं, त्या चितेला प्रदक्षिणा करायची. कोणीतरी एका माणसाने एक मध्यम आकाराचा दगड द्यायचा, पायथ्याशी आल्यानंतर तो उडा मारायचा, धार चालली. 3 प्रदक्षिणा झाल्यानंतर फिरविला गट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी पूर्व झाली, आणि नंतर ते गाडगं मागं सोडायचं. ज्या दगडानं ठोका मारला त्याने ते बारीक बारीक करायचं, आश्मा म्हणतात. आश्मा गेलेला जीवात्मा आश्म्याच्या आश्रयानं 10 दिवस राहतो. त्याला सांभाळून लागतं, रोज स्नान घालावं लागतं, नैवेद्य दाखवावं लागतं. दशक्रिया विधिशाला योग्य अशा प्रकारच्या उपचाराचे तो गतात्मा आश्रमाचा आश्रय सोडतो, पिंडाच्या आश्रयाला. त्या गतात्म्याच्या वासना संपूर्ण नष्ट झाल्या असतील, कावळा स्पर्श करतो, आपल्या कावळा वासना अडकल्या असतील तर तो जवळ येतो पण स्पर्श करतो. आणि मग दशक्रिया विधी झाल्यानंतर तो गतात्मा ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रभूची कृपा प्रसारित केली आणि भगवान परमात्म्याचा जीवनमुक्त नावाचा मोक्ष ज्याला म्हणतात तो मिळवलाय, आत्मस्वरूपामध्ये गेलाय. पण नसेल मग मात्र त्याचा 11वा 12वा 13वा नवरा पूजन करावा. सामान्य जीवात्मा 1 वर्षभर प्रेत योनीमध्ये भटकतो आणि ज्या दिवशी मागच्या वर्षी त्या गतात्म्याने देह सोडला त्या तिथीला त्याच्या वारसाने योग्य अशा प्रकारचं श्राद्ध कर्म केल्यानंतर मग प्रेत योनीतून मुक्तता होते आणि पितृ योनीमध्ये जातो. उत्तरोत्तर त्याला पूर्णगती प्राप्त होते. हा कर्ममोक्ष आहे. आपल्या वेदांतामध्ये सद्य मोक्ष आहे. एच डोळा भोगू मुक्तीचा, या देहात असताना मोक्षाचा आनंद मिळवणं आणि तो मोक्षाचा आनंद कसा असतो त्याची कल्पना देण्याकरता आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. अभंग 3 चरणाचा हा अभंग. या अभंगातून महाराज आपला परिचय देतात. परिचय 3 प्रकारचे: भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक. भौतिक परिचय. गाव कोणतं आहे? मासेगाव. तालुका घनसावंगी. जिल्हा जालना. राज्य महाराष्ट्र. देश भारत. भौतिक परिचय. दैवी परिचय. आपण परमार्थाला लागलो, कुठे कुठे साधना केली, त्यातील काय काय अनुभव आला, तो तुमचा अनुभव आहे. दैवी अनुभव आहे. जगद्गुरु तुकोबारा भौतिक अनुभव सांगतात. या पेशोंद वैश्य केला व्यवसाय, भौतिक अनुभव. दैवी अनुभव. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. दैवी अनुभव. आध्यात्मिक अनुभव. आज आपण जे चिंतन करणार आहोत हा अनुभव आध्यात्मिक अनुभव आहे. विठ्ठल अनुभव सांगावा का? महत्वाचा प्रश्न.
अनुभवाचे कसे बरेच प्रकार आहेत. सगळं चिंतन मला नाही करता मर्यादेमध्ये अनुभवाचे किती प्रकार आहेत. काही अनुभव दिशानं बदलतात, काही अनुभव कालानं बदलतात, काही अनुभव अवस्थेने बदलतात, काही अनुभव व्यक्तित्वाने बदलतात. मुळात दोन अनुभव, एक भ्रमात्मक आणि दुसरा प्रमात्मक. काही शब्द इथल्या समाजाला कळतील. एक चांगले महाराजांना बोलवतो आपलं तो समाज कसा आहे, कारण गिराईक बघून मान काढावं लागतो. बघत्या गिरायकाला बघता मान चालत नाही महाराज. आमचे उत्तम प्रवासी स्वानंद सन्यासी गुरुनाथ सद्गुरू महाराज यांना त्यांच्या शिष्याने अत्यंत आग्रहाने खेळ होतं, त्या खेळामध्ये घेऊन गेले कीर्तन करण्याचं. आणि गेल्यानंतर महाराज बोलायला लागल्यानंतर श्रोत्यांना काही कळलं. खांद्यावर एक घोंगडी आली टाकली. जोग महाराजांनी बोलवलं, ज्याने यांच्या गावाला घेऊन गेले होते त्यांना बोलवलं, ते माझी गिराईक नव्हती, तुझी गिराईक उभा. ते महाराज उभा नंतर ते शिवी हसायला म्हणून आहेत रे महाराज, आपले महाराज आहे. मान कसा काढावा लागतो, गिराईक बघून हरिभजन महाराज वेदांत शाळी त्यांचा सहवास आपल्याला झालेला. त्याच्यामुळे आध्यात्मिक अनुभव ज्याला म्हणतात तो आध्यात्मिक अनुभव ज्या अभंगामध्ये आहे त्या अभंगातला आपण आध्यात्मिक अनुभवाची शिल्पना करा. पहिले दोन शब्द सांगितले, भ्रमात्मक आणि प्रमात्मक. प्रमात्मक अनुभव काय आहे विचारावा. कसं मानतात हे सगळे संकेत अभ्यास केली माणसं, त्यांना काय विचार, ज्याला कळतं त्यांना काय विचारायचं. भ्रम जो नष्ट होतो त्याचं नाव भ्रम. प्रमा देश काळ वस्तू याच्यातून ज्याचा अंश मालवत नाही असा जो अनुभव आहे तो पूर्वेतला अनुभव आहे. भ्रमातला अनुभव नष्ट होणार आहे. स्वप्नी महिमा. स्वप्नातले सगळे अनुभव भ्रमातले. एक गप्प सांगतो, पूर्ण सराई होती. एका तर सोने चांदीचं दुकान, घरी रात्रीच्या वेळा झोपी गेलेला. पहाटेचे 5 वाजले. मुली मला काळजी, मुली गेला नाही, माझी खाली सावकार उठा, 5 वाजले, सगळं उरकायचं, तुमचं लग्न सराई आहे, खूप गर्दी आहे, लवकर उठा. उठा म्हणल्यानंतर सावकार उठला पण शिव्या देत उठला. मूर्ख, नालायक, अक्कल नाही, 2000चे नुकसान केलीस. मुली मला कळला 2000 कोटीचे काय प्रकार असा झाला होता. त्या सावकाराला पाठी पडलं होतं स्वप्न. स्वप्नात मोठा व्यापार झाला आणि त्या व्यापारामध्ये 1 लाख रुपयाचा नफा झाला होता. हातात बंडल घेऊन मोजत होता. मोजता मोजता 98,000 झालं. मी याला उठवलं. मुली हुशार असतात. सांगितलं सावकार रागवू नका. नेहमी करता बँकेत पैसे टाकण्याकरता पासबुक आणि पैसे माझ्याकडे देत असतात. तुम्ही एक काम करा, पासबुक द्या, तुमच्याकडचे 98,000 माझ्याकडे द्या, खिशातले 2,000 घालतो आणि 1 लाख रुपये भरतो. नाही सावकाराला बरं वाटलं. शांत झाली. बंडल सापडलं नाही. उशी उचलली नाही सापडलं. गादी उचलून गोळा केली, बंडल नाही सापडलं. अजून नाही सापडलं बंडल. का स्वप्नेचे छैले ज्ञानदेव मने पाहता पाहि, ज्ञानदेव मने पाहता पाहि, ज्ञानदेव मने पाहता पाहि, ज्ञानदेव मने पाहता पाहि.
स्वप्नातला जे काही अनुभव आहे तो जागृत झाल्यानंतर राहत नाही. जगातले सगळे अनुभव स्वप्नातले. कशा करता ज्याने पाहिलंय त्याला पाहू लागतं. महाराजांचा आवाज वाटतो. कोणी पाहिलंय? जीवाने पाहिलंय. एरवी प्रपंचामध्ये जीव स्वतःला पाहत नाही, जगाला पाहतो. अरे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर. मी कोण आहे? मी देह, मी इंद्रिय, मी मन नाही, बुद्धी, मी अंतःकरण आहे. सगळ्याच्या शेवटी राहणारा जो असतो तो मी असतो. तेथपर्यंत जाण्याकरता फार मोठी शक्ती लागते, साधना करावी लागत असते. एरवी माणसाला 3 प्रकारचे अनुभव येतात: आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. काही अडचणीमध्ये आध्यात्मिक अडचणी आहे, आदिभौतिक अडचणी आहे, आदिदैविक अडचणी आहे. आध्यात्मिक अडचणी काहींना कॅन्सर झालेलं, टीबी झालेलं, डायबिटीज झालेलं असतं. अडचणी कोणत्या? आध्यात्मिक. आदिभौतिक अडचणी दुसऱ्याने पीडा करणं, ही कोणती अडचण आहे? जसं बहलगाव कळत असेल कोण आहे? हिंदू म्हटलं की भुकला. आदिभौतिक आणि आदिदैविक संकट. हो पाऊस पडला, पीक खराब झाली, हवा सुटली, अजिबात थेंबच पडलं नाही. दैवी 3 प्रकारच्या समस्या. या 3 प्रकारच्या समस्या पुढे सर्व जगामध्ये एक मोठी समस्या आहे. ही समस्या आपला देह पडणार. अर्थात ज्याला मरण म्हणतात, मृत्यू ज्याला म्हणतात, तो मृत्यू माणसाच्या जीवनामध्ये निश्चित आहे. तर ज्या लोकात जन्माला आलो त्या लोकांचं नावच मृत्यू आहे. येथे राहण्याची नाही कल्पकोटी, आया है सो जाएगा राजा रंगपती. चिंतन आपलं झालं असेल मागे जाऊ लागतं. माणूस मरण टाळण्याकरता प्रयत्न करतो, टळत नाही. मला हिरण्यकश्यपाने प्रयत्न केला, टळलं नाही. फार झालं तर लांबतं, टळणं वेगळं आणि लांबणं. विश्वमौली नामकारांनी सच्चिदानंद बाबाचं मरण टाळलं का लांबवलं? जर टाळलं असतं सच्चिदानंद बाबाचं दर्शन आपल्याला आता झालं. जगद्गुरु तुकोबारांनी त्यांच्या कीर्तनात गेलेल्या मुलांना बसवलं. सगळे टाळ्या वाजवत होते, पण ते मात्र टाळ्या वाजवत होते. कारण कीर्तनात टाळ्या वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. धर्मदृष्टीचा फायदा आहे. वाजे टाळ टाळ्या टाळी होय होळी निघण्याची. आपल्या हातावरची दुष्ट सामग्री कर भगवंताचं नामचिंतन करत असताना टाळी वाजवल्यामुळे ते मन भरून जातं. दुसरं, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपल्या हातामध्ये सगळे आरोग्याची केंद्र आहेत, तर आक्युपंक्चर केंद्र म्हणतात. टाळ्या वाजवल्या की आक्युपंक्चर केंद्र आपोआप कशा प्रकारचे होतात. मी ऐकले, खरं कुठलं लक्षात घ्या. ते केंद्र असतात ना, केंद्र बहुतेक आजारी पडत नाही. टाळी वाजवून सदा सदा टाळ्या. त्याच्या आक्युपंक्चर ते आपोआपच बदलले जातात. सांगण्याचा मुद्दा, सगळे टाळ्या वाजवतो ते, पण ते एकटे एकूण बसलेले मात्र टाळ्या वाजवत नव्हतो. जगद्गुरु तुकोबारांच्या जवळच्या विषयाला तुम्ही सगळे टाळ्यावर भजन करतात, आणि ते टेकलेले टाळ्या वाजवून का भजन करत नाही. जवळच्या माणसांनी पाहिलं ते टेकून बसवलेलं बघत नव्हतं, ऐकत नव्हतं, हालत नव्हतं, बोलत नव्हतं आणि जिवंत नव्हतं. मला तुम्ही विचारता, तुम्ही टाळ्या का वाजवत नाही, भजन का करत नाही? ते अहो, ते जिवंत असतात, ते भजन करत असतात. नवचार्य वाक्य आपल्याला कळत असत. जे जिवंत नाही ते देवाचं भजन कधीच करत असं का? जगद्गुरु तुकोबारांनी का भगवंताशी प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हाला नाही नारायण निर्जीवान चेतना अनावया.
किंवा अभंगातून प्रार्थना केल्यानंतर ते मेलेलं जिवंत राहणार. मला असं विचारायचं आहे, त्याचं मरण टाळलं का लांबवलं? आमच्या दोन महाराज परंपरेचे परमशिष्य गुरुनाम गुरु पंकज स्वामी महाराज यांनी आयुष्यात दोघांचे मरण लांबवले. वेंगुर्ला भागवत कथा नावाचा 7 वर्षाचा मुलगा प्लेगाची साथ गेला. गाळ थायरून आई रडत बसली होती. स्वामी जवळच्या गावात गेली होती. आईची श्राद्ध स्वामी होती. आईने सांगितलं, जोपर्यंत स्वामी येत नाही तोपर्यंत माझ्या बाळाला हात लावून दिला. स्वामींना आणवलं गेलं. स्वामीने त्याला स्नान घातलं, मांडून घेतलं. हे भारतात मेले माणूस निघतो. लग्न झालं. 2 मुलं 2 मुली झाल्या आणि त्याचा थोरला मुलगा आता 2 वर्षापूर्वी घोटीला जयराम गुरु नावाचा माणूस तो पूर्वीला उठून त्यांनी जिवंत केला. माझं विचार आहे, मरण टळत असतं का लाभत असतं? बसून कीर्तन करण्याचं कारण काय? लांबलंय. व्हायरल इन्फेक्शनचा हल्ला झाला होता. लातूरच्या सगळ्या तज्ञ डॉक्टरने सांगितलं 4 तासासाठी जगू शकत नाही. 10% खात्री नाही. आमच्या फडावरच्या सचिवांनी प्रयत्न केले. मुंबई विमान मागवलं. विमानाने लातूरतील होगापूरतील हातून 41 मिनिटात पोहोचलो. 5 दिवस जे कळत नव्हतं. 13 दिवस ठेवून आणि विश्रांत मिळण्याच्या अगोदर पायापासून डोक्यापर्यंत मशीन तपासलं. कुठची गोष्ट त्यांच्या हातावर केस होती. त्यांचं गुगल मॅडम निघत असताना थोडा भावनिक झालं. मॅडम तुम्ही माझी दुसरी आई झाला. मला पुनर्जन्म मिळाला. काय झालं होतं, कशानं झालं ते मला सावध होतो. तरी तर महाराज तुम्हाला खोटं बोलता येत नाही, भिजवणं करण्याची ताकद नाही. आम्हालाही कळलं नाही. आणि अंदाजाने औषध दिले. देवाने तुम्हाला आयुष्य दिले. मरण टळलं तर रामलंय. सोडायचंय मला याला कधीतरी, पण काही काम करून सोडायचं. टळलं वेगळं आणि लांबून वेगळं. प्रत्येकाला वाटतं टळावं. टळत निका मृत्यू होतो. वा सांसी निर्माणी यथा विहाय नवानि गन्नाति नवता शरीराणि विहाय निर्णा अज्ञान संज्ञाति नवानि देहि. तेथे नाही गुरु आले अवतार, ते पागल जीव. कृष्णावतारामध्ये व्याधातून हातातून जेव्हा बाण लागला ना पायाला, भगवान परमात्माने देवाला दिले. त्यांच्या देहाला अग्नी डाग दिला आणि राख समुद्रात टाकली. योगाला आम्हाला पाहायला मिळत किती काय. पण भगवान कृष्ण परमात्माचं हृदय मात्र नष्ट झालं नाही. समुद्रातून वाहत वाहत आसाम प्रांतामध्ये जगन्नाथपुरी जगन्नाथपुरीच्या जवळ त्या भागातल्या राजाला दृष्टांत झाला. माझं हृदय इथपर्यंत आलेलं आहे. मूर्ती तयार करून त्याच्यामध्ये बसवलं. त्या राजाने ते हृदय पकडलं. लिंबाच्या लाकडाची मूर्ती बनवली आणि मागून असं छिद्र करून त्या मूर्तीमध्ये ते हृदय ठेवलं. जगन्नाथ भगवान जगन्नाथ, सुभद्रा, बलभद्र, आज प्रत्येक 12 वर्षाला ते हृदय दुसऱ्या मूर्तीत घालवलं. मग ते त्या शिवारात जे लिंबाचं झाड आहे, या लिंबाच्या झाडाची पुन्हा जगन्नाथाची मूर्ती बनवली. मूर्ती बनवणारी स्पेशल आहे. आणि मागच्या मूर्तीतलं हृदय काढून पुढच्या मूर्तीत घालणारे सुद्धा ठरवते. ते सदाचारी आहे. आणि प्रकार असा आहे, पहिल्या मूर्तीतलं हृदय काढून दुसऱ्या मूर्तीत घालत असताना डोळे बांधले जातात. काढून दुसरीकडे घालणाऱ्याने जर पाहिलं तिथं त्याचा मृत्यू होईल. जगन्नाथ प्रभू फक्त बोलणार म्हणून त्या क्षेत्रावर फार मोठे म्हणतात. येथे नाही गुरु आले अवतार दीर्घ पामर जीव दिली. परंतु म्हणून या पृथ्वीवर काही मनुष्याकडे फार मोठा अधिकार आहे. मनुष्य जन्म मिळाला फार चांगली गोष्ट आहे.
बरे झाले आलो या जन्मासी बरे झाले आलो या जन्मासी गोड गोडली मनुष्य हाय भासी गोड गोडले महारामाची उत्तम राशी महारामाची उत्तम राशी सर्व दुःखाची पात्र होईल सर्व दुःखाची पात्र होईल सर्व दुःखाची पात्र होईल सर्व दुःखाची पात्र होईल हात पाय हात आणि त्या देहाचा सदुपयोग करणं शहाण्या माणसाला उपयोगाचे 3 प्रकार निरुपयोग दुरुपयोग आणि सदुपयोग सदुपयोग करत असताना पहिल्यांदा माणसाच्या निरुपयोग दुरुपयोग सदुपयोग अज्ञान 3 अर्थ अज्ञान अश्रद्धा आणि आळस 3 पहिल्यांदा कळत नाही आपल्याला काय मिळवायचं कळत नाही आणि कशाने मिळवायचं कळत नाही मागच्या जन्माचे संस्कार द्यावे खावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी तर कोणाला प्रेमेतारा पुणे खाती परांच खाणी या तृण स्वयंपासनात पराम पश्येती नांतरा हीच पाचेद्वारी मनासी धाव बाहेर आपलं मन 5 इंद्रियाच्या वर बाहेर पडतं त्याला कळत नाही काय मिळवायचं पहिल्यांदा कळत पहिलं काय मिळवायचं कळलं आणि मग माणसाला कशाला मिळवायचं हे कळलं बहुतेक माणसाला काय मिळवायचं कळत नाही काही आपल्या संस्काराने कोणी पैशाच्या मागे कोणी सत्तेच्या मागे आहे पद पदार्थ आणि प्रतिष्ठा याच्या मागे बहुतेक समाज आहे पदाच्या मागे आहे खऱ्या अर्थाने शहाणे पदाच्या मागे लागून पदाने मागे लागलो याचे शहाणपण पदार्थ संसारातले पदार्थ मिळवणं तिसरं प्रतिष्ठा मोठेपणा मिळवणं अज्ञानी माणसं याच्या मागे लागलेली असतात त्यांना आपलं साध्य काय हे कळत नाही म्हणजे अज्ञान असते साध्य काय होतं आमचे वैकुंठ वाशी दृष्टांत 2 भिकारी होते भिकारी आणि दोघे शंकर सोसायटीचे सभासद होते असलेल्या अर्थ होतं आहेत का शंकर सोसायटीचे गांजी ओढणारे गांजी भरपूर कांदा ओढला आणि भुसावळ सारखा रेल्वे जंक्शनची शिरोळ एक गाडी प्लॅटफॉर्मवर लागली दोघे एका डब्यात शिरले शेजारी बसले 5-7 किलोमीटर गाड़ी पुढे गेली एकाने एकाला विचारलं बाबाजी आपको कहाँ जाना है तो बोले हाँ मैं मुंबई जाना है गाड़ी से आली होती मुंबई त्याने त्याला प्रति प्रश्न केला फिर आपको कहाँ जाना है तो बोले हमें नागपुर जाना है नागपुर मुंबई म्हणून कटो बसले एका गाडी नशा खूप चढली होती बोलण्यात वेळ नाही झाले होते समोरच्या माणसाच्या लक्षात आलं नागपूरला जाणारा या चुकला या गाडीत बसलाय सांगायला सुरुवात केली बाबाजी
ये गाड़ी तो मुंबई जा रही है, नागपूर नहीं जा रही है। आप अगले स्टेशन पे उतारो, पुढच्या स्टेशन उतरून घ्या। त्याच्यात तुम्हाला लक्षात आलं ही मुंबईला चालली है। अच्छा मुंबई जा रही है, हाँ तो हमें उतारने की कोई जरूरत नहीं, मला उतरायची काही गरज नहीं। क्यों? हमें नागपुर की आग मुंबई कहीं भी जाकर भीख ही मांगना है। कुठं जरी गेलो तर भीकच मागायची आहे। तसं सर्वसामान्य जीवाला कोणत्याही जन्मात गेलो तरी 5 विषयाचा दारा भीकच मागायची, साध्यच नाही ठरवलं मला। ज्याने आपल्या जीवनामध्ये साध्य ठरवलं, देवमा पाहूया आणि कालीमा सांगूया, वाटत ते हो मी भगवान परमात्म्याची कृपा संपादन देह जाओ पांडुरंगी दृढभाव, शरण सोडी सर्वता आण तुझी पंढरी नाथा। असं भगवंताच्या भक्ती मार्गात लागला, चित्त शुद्ध शब्दाचा प्रयत्न करू लागला। निष्काम कर्म उपासना या माध्यमातून चित्त शुद्ध झालं। चित्त शुद्ध झाल्याने श्री गुरु आपैसा भेटीची श्री गुरुला शोधत बसण्याची गरज नाही। आंबा पाडाला आल्यानंतर पोपटाला बोलावं लागत नाही, तो आपण होऊन स्वाद येतो। जसं आपण योग्य त्या म्हणलो की आपले सद्गुरू आपण होऊन येतात। जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्याकडे गेले तर बाबाजी चैतन्य तुकोबाराकडे आले। कोण कोणाकडे गेले? बाबाजी चैतन्य तुकोबाराय। घराले 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 घरा आणि प्रकार असा होतो की ते मधला जो अज्ञानाचा पडला तो भारतात आणि आत्मस्वरूपामध्ये एकरूप करतात। गुरुची प्रकारे गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु। अज्ञान नष्ट करते जाणारा गुरु। उकारस्तंभ कारस्यात उकारस्तंभ निरोधकः अंधकार निरोधत्वा गुरु नित्य विधी। अज्ञानाचा नाश करतो त्याचं नाव आहे गुरु। त्याच्यानंतर श्री गुरु, ज्यांनी एखाद्या माणसाला आपली जबाबदारी घेतली, जबाबदारी घेतल्यानंतर मग श्री गुरु सालिखा इतरांच्या लेखा कोण करी, ते श्री गुरु आपल्याला सांभाळतात, पाठराखण करतात। नंतर सद्गुरु, शिष्याते मिळवी सत्वच होते, सद्गुरु त्याते म्हणते श्रीकृष्ण। शिष्याला सत्स्वरूपासून मध्ये एकरूप करतात, त्यांचं नाव आहे सद्गुरु। आणि जगाला शिकवतात, त्यांचं नाव आहे जगद्गुरु। असे सद्गुरु येतात आणि सद्गुरु येऊन आत्मस्वरूपामध्ये एकरूप करून येतात। एकरूप केलं तर मात्र अनुभव बदलतो, तो अनुभव प्रेमेचा अनुभव असतो। तो अनुभव कधी बाधित होत नाही, त्रिकाला बाधित अशा प्रकारचा तो अनुभव आहे। तो अनुभव श्री गुरुच्या कृपेने प्राप्त होत असतो। तो आपल्याला प्राप्त झाला आणि प्राप्त झाला लोकांना कळावं एवढ्या करणारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तो अनुभव सांगतो। बोलो बोला मरणे बोलो
बोलतोय काय बोलतात अबोलणे बोलू जे बोलण्यात येतं ते आम्ही बोलतो मुळात केवळ बोलणारे वेगळे आणि आबोलणे बोलणारे वेगळे केवळ बोलणारे तोंड भरून विचारा अंतःकरणे विषयाशी धारा तरी नातुडे धरून धरण त्रिशुद्धी आम्ही बोलतोय आम्ही एक सांगतो महाराज कीर्तन करायला कीर्तनात बघू नका एकटा असताना काय करतो ते बघा मोबाईल बघतो काहीतरी नसलेलं चिंतन करतो कीर्तन करायला बघायचं असेल एकटा असताना काय करतो बघा लोकमान गोमना समान मानवे एकांती राहणे उठूसाठी त्याचा त्याग करून एकांतामध्ये कमीत कमी साधकाने एकांतात काही ना काही काळ काढणं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कामापुरता मामा असतात ते आधार घेतात साधकाने अनुष्ठान करावं का नाही करावं वैकुंठवासी गुरुनाथ गुरु बंकट स्वामी महाराज 18 दिवस अनुष्ठान केले आणि तो कामात जपतपा उठान चालू घोळून मी त्याला म्हणतो तुम्हाला दुसरं प्रमाण नाही टाकलं करा जपतप अनुष्ठान या संतीचे मार्ग सावित्री हे नाही हेच आठवतं काम समन्वय करण्याची गरज आपण कुठं ते पहिले कळावे आपल्यात योग्यता काय हे कळावं पाहिजे लोकांना काय काय मिळेल जगा अंतरीची शिरजी फुलवासा थोडं बहुत चांगलं बोलणारा माणसं मंतव्यवाचा उपयोग आमच्या कथात पण त्याच त्यांना कळत असत दादा हे परमार्थाची साधना करत असताना प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरणारी माणसं फार कमी आहेत चालू जाणे वाट ऐसा रस्त्याने चालणार एखादाच आहे मनुष्याना सहस्र कश्चित यतती सिद्धे कश्चित नाम येते तेव्हा फार विरळा पावे
अवघड गोडी तेव्हा चालणारे फार क्वचित आहे आणि चालल्यानंतर आपल्याला अनुभव आलेला बोलणारे क्वचित आहे. सांगावं का न सांगावं अनुभव त्याचे उत्तर आहे. जोपर्यंत सिद्ध अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत अजिबात सांगू का न सांगावे वर्म सांगतो. पंढरपूरला पंतश्रेष्ठ रामसुखदाजींचा सत्संग झाला. बहुजन लोकांकरता सत्संग निघाला आणि साधना करणाऱ्या साधकांकरता सत्संग पहाटे ते राहत होते तिथे. आम्ही पहाटेच्या सत्संगावर जायचो. काही मनातले प्रश्न स्वामीजींना विचारायचे. एके दिवशी त्या घराच्या पुढे आम्ही जायला, त्या काळात या गाडीची किंमत 50 लाख रुपये असेल अशा मारुतीच्या गाडीतून साधत होता. गौतम निष्ठेला मोठी शेती. आमचं विचारायचं झाल्यानंतर त्याने प्रश्न विचारत होतो. विनंती करतो काय येत नाही. आम्ही तर तोंडातच बोलतात ना. एवढा श्रीमंत माणूस ना देव याच्याकडे जेवायला येतो. रामसुखदाजींनी सांगितलं तू अनुभव लोकांना सांगितला त्याचा परिणाम. आपण साधन काळामध्ये आपला अनुभव सांगू नये. नको ठेवावा. ज्ञानोबा वर्णन करतात. नाना कृष्णाला आपले पांढरणी फेरिले तसे झाकीने बदलले दानुभूती. शेतकरी पेरतो आणि रासनी करतो किंवा कुलीन स्त्री आपले अवयव झाकते तसं साधकाने आपला साधना झाकून करावं, एकांतात करावं, लोकांमध्ये प्रगट करू नये. प्रगट केल्यानंतर त्याची शक्ती कमी होते. महाराज सांगतात ते याचं उत्तर असं आहे. सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर सांगितल्याशिवाय का आपण जो अनुभव घेतला ती उपकाराची परंपरा त्याचं ऋण आपल्यावर आहे. याच्याकरता मागील आधार बहुतांचा मागील आधार नाव पावले मागील आधार परीक्षा बाहेर घेत नाही. आम्ही आळंदीला घेतो परीक्षा. मला माहिती आहे की ते सगळे आमच्या संस्थेतले विद्यार्थी सगळे आनंदाच जगली. इथं काहीच अडचण पडणार नाही. ही पद्धत आमच्या गुरुवरे मामांची होती. मामा नेमकं प्रमाण म्हणू शकतो नंतर पूर्वाधार मागील आधार भोवताचा तयारी कर्तव्य असे उरले लोकांना. जेव्हा शुद्धीपत्र घेण्याकरता मग ज्ञानोबांचा आग्रह निवृत्तीनाथ म्हटले ज्ञानोबा आपण अशुद्ध का अशुद्धांना शुद्धीपत्र घेण्याची गरज आहे. आपण मुळात शुद्ध आहेत ना. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. आपण जरी पावन अवस्था जरी झाली तरी परंतु आपल्या लोकांकरता आपण हे करावं लागतंय. त्या पद्धतीप्रमाणे पुन्हा प्रसिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर आपला अनुभव चोरून ठेवू नये. तो लोकांना सांगावा आणि संपूर्ण जगाला त्याची अपेक्षा आहे. तोच अनुभव ज्याला मिळतो त्यांचं नाव संत. जगातले अनुभव भिन्न भिन्न आहेत. मी थोडक्यात बोलून गेलो प्रस्तावनेमध्ये. तिकडे आता ओळख नाही विस्तार होईल.
तो सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की जो अनुभव आल्यानंतर जगात दुसरा कुठल्याच अनुभवाची गरज राहत नाही, अशा प्रकारचा अनुभव तो सर्वश्रेष्ठ अनुभव आहे. उपनिषदामध्ये उद्दालकांनी आपल्या मुलाला गुरुकुलमध्ये पाठवलं. गुरुच्या काळात गुरुकुल होते आणि गुरुकुलाची फार मोठी मर्यादा होती. मला शिष्य पूर्ण श्रद्धा ठेवून आपल्या गुरुवर शिक्षण घ्यायचं. थोडं विषयानंतर होईल. माझे चुलते वैकुंठवासी पद्मश्री शंकर बापू आपलेगावकर हे जागतिक कीर्तीचे मृदंगवादक झाले. त्यांना वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी मुंबईला माधव बागेमध्ये मखंडी भैयांच्याकडे मृदंग शिकायला ठेवलं. एकदा बापूने आपल्या गुरुंना बोल मागितला. बोल बसल्यानंतर दुसरा बोल मागलं काय गुन्हा आहे का? करायला नाही म्हणत नाही ना. तर ते म्हातारा एवढं तापलं, जनता यहाँ से फिर से मुंह नहीं खाना, पुन्हा तोंड दाखवू नको. त्यांना म्हटलं माझं काय चुकलं कधी कळलं नाही. मग आमचे हे चुलते त्या मक्कंडी बायांच्या घराच्या बाहेरच्या दाराच्या जवळ बसले. रोज सूर्योदय ते सूर्यास्त दाराजवळ बसायचं. गुरु बाहेर उतरले नमस्कार करायचं, गुरु आत येऊ लागले नमस्कार करायचं, काही बोलायचं. असं किती दिवस केलं? 4 महिने. अलीकडच्या काळात जर शिष्य असतो तुझा बाप दुसरा 4 महिने. म्हातारा प्रसन्न झाला. आहो बेटा अंदर हात बोलवलं, पुन्हा शिकवायला सुरुवात केली. यांना लक्षात आलं की आपलं काय कळालं आपल्याला कळलं नाही. पुन्हा सुख होऊ नये. प्रसन्न असताना विचारलं, गुरुजी हमसे कुछ भूल हो गई, ख्याल में नहीं आई, आप कृपा करके बताइए. माझ्याकडून चूक झाली, माझ्या लक्षात आली नाही, कृपा करून मला सांगा. बक्कडी भैयाने सांगितलं, तू मला बोल मागितलास, तुला काय पाहिजे ते मला कळतं का तुला कळतं? तुला जर कळायला लागलं म्हणून हाकालून दिलं होतं. इतकी गुरुशिष्य परंपरा मर्यादा आहे महाराज. सगळ्याचा माझा मुद्दा असा आहे की तेव्हा आपल्या अंतःकरणात असलेला जो अनुभव आहे तो अनुभव लोकांकडे सांगत असताना सिद्ध अवस्था प्राप्त होईल. त्याच्याशिवाय तो सांगू नये. तुकोबारांना सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतर ते अभंगाच्या प्रथम चरणातून म्हणत आहे, बोलू आबोलणे मरोनियाची. आम्ही बोलतोय पण काय बोलतो? न बोलण्याचं बोलतोय. याला वेदांतामध्ये व्याघात म्हणतात. व्याघात म्हणजे आपल्या बोलण्यानं आपलं बोलणं खंडित करणं, याचं नाव आहे व्याघात. एका माणसाला सांगितलं, उठा बरं तुमचा परिचय सांगा लोकांना. त्याने माईक घेतला आणि त्याने परिचय सांगायला सुरुवात केली. माझ्या तोंडात जीभ नाही बोलायला. माझा बाप ब्रह्मचारी आहे आणि माझी आई वांज आहे आणि तुझा आभार म्हणला नाही. आपलं बोलणं पूर्ण विरुद्ध असण्याचं नाव व्याघात. विरुद्ध समुच्चय हा व्याघात. विरुद्ध अशा प्रकारचा समुच्चय असणे त्याचं नाव व्याघात आहे. न बोलण्यातलं बोलणं येईलच कसं? आणि जर बोलण्यात आलं तर ते न बोलण्यात आहेतच कसं? विठाला बोलण्यात असा अनुभव का सांगतात? त्याचं कारण माणसाचा परिचय असतो तो बोलण्यात नव्हता. माणस दानिजे भोगे दानिजे केले, झाड दानिजे फुले, माणस दानिजे बोले आणि भोगे दानिजे केले पूर्वजे. एक जुना प्रसंग आपल्याला नानासाहेब फडणवीस होते आर्देशाने. का म्हणत होते? युद्ध करणाऱ्याला इतकं सुंदर बोलायचे, तासना तास व्याख्यान करायचे, पण स्वतः युद्धभूमीवर गेल्यानंतर धैर्य नव्हतं. हातात तलवार कधी गोळून पडली कळत नव्हती, म्हणून त्यांना अर्धशहाणी म्हणतो नानासाहेब फडणवीस. त्यांच्याकडे एक बहुभाषी शाळा. हिंदी व्यवस्थित बोलायचा, मराठी व्यवस्थित बोलायचा, गुजराती व्यवस्थित बोलायचा, कानडी व्यवस्थित बोलायचा. 10-12 भाषा त्याच्या तयार होत्या. आणि आल्यानंतर त्याने सांगितलं, नानासाहेब माझी मातृभाषा सांगा कोणती? आई शिकवते बाळपणामध्ये. तिचं नाव काय आहे?
मातृभाषा. आपल्याकडे पितृभाषा म्हणत नाहीत, मातृभाषा म्हणतात. आईच लहानपणापासून शिकवते. आई, हे मामा, हे काका, हे वडील, कोण शिकवते? आई. मातृभाषा म्हणतात. माझी मातृभाषा कोणती आहे? ओळखा. त्याला बोलायला लागलं, सगळ्या भाषेतून अस्खलित बोलू लागलं. नानासाहेब फडणवीस थोडे हुशार होते, सांगितलं एक काम कर, आजच्या दिवस मुक्काम कर, आणि मुक्काम केल्यानंतर तुझी मातृभाषा कोणती तर सांगतो. काय हरकत नाही म्हटलं. रात्रीच्या वेळा त्याच्या आवडीचं भरपूर खाण्यापिण्याकरता दिलं आणि झोपाची चांगली व्यवस्था केली. गाढ झोपी लागला. नानासाहेबांनी त्याच्या तोंडात थंड पाण्याचा झटका मारला. झटका मारून तो उठताना सोचे 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 म्हणाला. नानासाहेबांनी की तुझी मातृभाषा गुजराती आहे. बोले जाणीजी, माणूस जाणीजी बोले. बोलण्यातून माणूस कळत असतो. तेव्हा तुकोबारा म्हणतात, मी बोलतो पण काय बोलतोय? जे बोलण्यात येत नाही ते बोलतो. आता बोलण्यात येत नाही ते कसं काय बोललं जाईल? वेदांताच्या दृष्टिकोनातून जे बोलण्यात येत नाही तिथं वाचा कोणतीच होती मला. परे परते बोलणे खुंटणे वैखरी कैसेरी सांगे. शब्द तिथं जात नाही, कारण शब्द जरी बाप उपयोगी शब्द ज्ञानोबा जरी म्हणत असतील, परंतु शब्दाची प्रवृत्ती शुद्ध स्वरूपामध्ये नाही. शब्द कुठे प्रवृत्त आहे? जिथे नाम आणि रूप मायेचे औषध तिथे शब्द प्रवृत्त आहे. आस्ती भाती आणि प्रिय हे परमात्म्याचं जे स्वरूप आहे तिथे शब्द चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात, कोणाही प्रमाणा ओलेली मा. हे भगवान परमात्म्याचं जे शुद्ध उपाधी रहित अशा प्रकारचं स्वरूप आहे ते स्वरूप कुठल्याही शब्दामध्ये येत नाही. वेद सांगतात ना, अशब्दम स्पर्शम रूपमव्ययम तथा रसम रूपमगंधवच्छयन. एकदा भगवान परब्रह्मचंद्रांनी आपले गुरु वशिष्ठ मुनी रोज अशा प्रकारचे व्याख्यान ऐकायचे. एके दिवशी भगवान परब्रह्मचंद्रांनी प्रश्न केला, महाराज आज असं काही चिंतन सांगा ज्याच्या पलीकडे नाही, असं चिंतन. बऱ्याच ठिकाणी श्रुती सांगतात कीर्तन करा, महाराज आज अशी माणसं हसवली पाहिजे. महाराज ते विदूषक आहे, कन्नट आहे हसवण्याकरता. कीर्तन हसवण्याकरता असतं का? जनरंजवणे फोन हे तो चावटीशी बोल, जनरंजवणे फोन बोलतात ना. तेव्हा तसं प्रभू रामचंद्राने सांगितलं, गुरु महाराज आज असं काही चिंतन सांगा की ज्या चिंतनाच्या पलीकडे चिंतनच नाही, असं चिंतन मला सांगा. प्रश्न ऐकला वशिष्ठ म्हणून. 5 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, नवे सव्वा तास होऊ लागला. अजिबात तोंडातून शब्द बाहेर पडेना. भगवान रामचंद्राच्या लक्षात आलं की जो प्रश्न विचारला तो त्यांना ऐकू आला, कळाला आणि सांगण्याची ताकद आहे. पण ज्या अर्थी बोलत नाही त्या अर्थी मी जे विचारलं ते बोलण्याच्या पलीकडचं आहे. वास्तविक शब्दाची प्रवृत्ती खूप मोठी आहे, तरी परंतु तो शब्द काही ठिकाणापर्यंत चालतो, काही ठिकाणी चालत नाही. माया आणि रूप, नाम आणि रूप जिथं असेल तिथे शब्द चालेल, पण पलीकडचा अस्ति भाती प्रिय या ठिकाणी शब्द चालत नाही. पण महाराज म्हणतात आम्ही आता हे करतोय, बोलो आबोलणे. मग कसं काय जमेल? तुम्हाला कसं जमलं? त्याचं उत्तर एकच आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये न बोलण्यातलं बोलता येत नाही. बोला बोलणे बोले, जागे बाहेर आत निघले, कसे घरात घर कुल केले, हिरे नारा Hey
संतप्त झालेले गोपाळ भगवंताला म्हणतात, देवा ये आमच्याकडे. काय करता? बोलो आबोलण्या होणार, जे बोलण्यात येत नाही ते बोलू. त्याचं उत्तर असं आहे, परमात्म्याच्या भक्तीमध्ये अशी शक्ती आहे, जे बोलण्यात येत नाही ती बोलता येतं. ग्रंथराज ज्ञानेश्वरी न बोलण्यातलं बोलणं आहे. जगद्गुरु तुकोबांची गाथा न बोलण्यातलं बोलणं, श्रीमद भागवत न बोलण्यातलं बोलणं. आणि हे बोलत असताना करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद न बोलण्यातलं आहे, पण तो बोलता येतं. त्याच्याकरता आता व्यावृत्तायम चकितमभिधत्ते श्रुतिरपि. जी वस्तू बोलता येत नाही तिथं अतत व्यावृत्ती चालते. अतत व्यावृत्ती म्हणजे हे नाही, ते नाही, ते नाही असं म्हणता म्हणता जे शिल्लक राहिलेलं ते त्याचं नाव आहे अतत व्यावृत्तायम चकितमभिधत्ते श्रुतिरपि. वेद सुद्धा पुढे मौनावला, तो मौन धरून बोलता येईल. का? भगवान परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचं वर्णन शब्दाने करताच येत नाही. तरी परंतु ही संत मंडळी भक्तीच्या द्वारा न बोलण्याचं मात्र बोलतात. का बोलतात? भक्तीमध्ये ते सामर्थ्य आहे. तुकोबांचा बोलो बोलणे. दुसरा अनुभव आहे मरोनिया जिने. जगून मरणं, मरून जगणं दोन प्रकार. जगून मरणं, जिवंतची मेली, लाजा वाटून या जगून मेली. थोडं शब्दाची प्रवृत्ती थोडी क्लिष्ट आहे. जगून मरणं आणि मरून जगणं. जगून मरणं, वास्तविक आपण मरत असतो, हे क्षणाक्षणानं मरत असतो. जन्माला येत असतानाच मरण आपल्या बरोबर आहे. उपजल्या पिंडा मरण सांगत, उपजते मरते जन्माला येत असताना ज्ञानोबा सावली सरीसीच असेल. आपल्या बरोबर सावली आहे, पण आता दिसते का मंडपात? उन्हात जा, विरुद्ध दिशेने सावली दिसत. मग सावली नाही असं आहे का? आहे, दिसत नाही. तसंच आपण जन्माला येत असताना मरण आपल्या बरोबर आलेलं आहे. आणि आपण जगत असतो ते जगण्याने जगत नाही, आपण मरण्याने जगतो. नाही पटणार आपल्याला. आपण जे जगतो जगण्याने जगत नाही, मरण्याने जगतो. उदाहरणार्थ मासेगावमध्ये एखादी मोटरसायकल उभी केली आहे आणि तिच्या टाकीमध्ये अर्धा लिटर पेट्रोल भरलंय. जायचंय पंढरपूरला, चोरी केली आहे, नाही का? फार चांगला अवरेज असेल 30-40 किलोमीटर जाईल आणि बंद पडेल. माझा प्रश्न आहे, 40 किलोमीटर मोटरसायकल गेली, टाकीतला एक एक पेट्रोलचा थेंब जळाला म्हणून गेली का न जळता गेली? तसंच आपले एक एक क्षण नष्ट होतो, म्हणजे आपण एक एक क्षणाने मरतोय. आणि मरता 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 जेव्हा आयुष्य संपलं तेव्हा पूर्ण होतं. मग माणसं म्हणतात मेले हो, कधी? आणखी साली मेले. त्या सालीने मेले ते मरत 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 मेले. मरणाची प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळेला आपण मेले असं म्हणतो, पण ती मरणाची प्रक्रिया जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून सुरू आहे. पण मरोनिया जीने, शरीराच्या रूपाने मरण हा भाग वेगळा आणि आत्मस्वरूपाच्या अनुभवाने जगणं हा भाग वेगळा. ज्यांना सद्गुरूची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, ते मरत नाहीत. मरणाचे प्रकार सांगू का थोडक्यात? नित्य मरण, नैमित्तिक मरण आणि महामरण. नित्य मरण, आपण रोज मरतो. आपल्यात म्हणा ना, झोपला काय आणि गेला काय सारखाच. झोपणं म्हणजे नित्य मरणच आहे. त्याच्यानंतर नैमित्तिक मृत्यू. नैमित्तिक मृत्यू या देहाला जेव्हा घेतलंय आपण, घेत असताना
सतीकर्म मुले विपाको जात्यावर भोगा जात आयुष्याने भोग जन्माला येत असतानाच घेतलेले ठरलोय. ठरत असताना आपलं आयुष्य वर्षानं नाही ठरलं, श्वासोश्वासावर ठरलं. जन्माला आल्यापासून आपला देह सुटेपर्यंत आपण किती श्वासोश्वास घेणार याचं गणित यमाकडे. यमधर्म वास पाहे नित्यता, तो वैष्णवाची ओळख पाहतो. परंतु पापी माणसाच्या बाबतीमध्ये सुद्धा घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे अवकाश मोठं वाटतो. जेव्हा त्याचे श्वासोश्वास पूर्ण झाले मग मात्र ऐकायच चालत नाही. श्वासाचा सिद्धांत इतका उपयोगी आहे. आपलं मरण लाभता येतं कशावर? श्वासावर. कसं लाभवता येतं? श्वासाचा वेग कमी ठेवा. दीर्घ श्वासातून आयुष्य वाढत. योग साधनेमध्ये ज्याला प्राणायाम म्हणतात ना, प्राणायामाने आयुष्य वाढतं. तुम्हाला उदाहरण सांगतो. 700 वर्षापूर्वी विश्वमौली ज्ञानोबांच्या काळामध्ये एक चांगदेव महाराज म्हणून, नाही का चांगदेव महाराज, चांगदेव महाराज म्हणून ज्ञानोबांच्या भेटीला गेले. किती वर्षाचं आयुष्य होतं त्यांचं? 1400. 700 वर्षापूर्वी 1400 वर्ष कसे झाले? कलियुगात आयुष्य किती आहे? शतकली येते. आणि 1400 वर्ष कसे झाले? या सिद्धांताने प्राण निरोध नावाची प्रक्रिया आहे. आपला प्राण आवरून घेत बाकी श्वासोश्वास बंद होतात. पण माणूस मरत नाही, तो त्याची नाडी चालते, तो मेलेला नसतो. प्राण निरोध नावाची क्रिया आहे. ती प्राण निरोध नावाची क्रिया योगी करतात तेव्हा त्यांचं शिल्लक राहिलेलं आयुष्य वाढत राहतं. कल्पना करा, हनुमंताच्या मंदिरापुढे आपल्याला 100 रुपयाची दक्षिणा ठेवायची असं पण करून ठरवलं. आणि येता येता रस्त्यामध्ये एखादं खेळणीचं दुकान आढळलं आणि नातूची आठवण झाली. 100 रुपयातून 25 रुपयाची खेळणी घेतली. आता हनुमंताच्या पुढे किती पडली? 75 पडली ना. 100 कशी पडली? का? खर्चले ना त्याची. त्याच्याकरता खर्च करत असताना सांभाळून खर्च करावा लागतो. आणि अधिक खर्च होण्याचे 2च कारण आहेत. आधी बोलका माणूस त्याचं आयुष्य लवकर संपत, आणि अधिक झोपणारा माणूस त्याचं आयुष्य लवकर संपत. सिद्धांत का? बोलत असताना त्याचे श्वासाचे वेग वाढतात आणि झोपल्यानंतर श्वासाचे वेग वाढतात. शास्त्र नसावे वासर निद्रा भाषण जास्त झोप नसावी, जास्त बोलणं नसावं. फक्त अपवाद आहे. कीर्तन करायला कीर्तन जरी लागवलं त्याचं आयुष्य होत नाही. भगवंताचे कीर्तन चालू असतं त्याचं नाही आयुष्य होत. पण बाकीचं विनाकार अंत वाचा गरळती बडबड बडबड बड चाललं. त्यावेळेला वेग वाढतो आणि वेग वाढल्यानंतर आपले ठरलेले आयुष्य लवकर कमी होत संपत. तेव्हा सतीकर्म मुले विपाक जात्या भोगा असं आयुष्य श्वासावर असतं. आणि योग प्रत्यक्षात ते मोजतो याचे श्वास किती राहिले. सांगण्याचा मुद्दा असा
आयुष्य संपतं आणि आयुष्य संपल्यानंतर देह पडतो. हे नैमित्तिक मृत्यू आहे. नित्य मृत्यू, नैमित्तिक मृत्यू आणि महामृत्यू. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर संपूर्ण तिन्ही देहाच्या पलीकडे स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, या कारण देहाच्या पलीकडचा अनुभव घेणं हे आहे महामरण. आणि ते महामरण माझं झालंय. मला वाटतं अभंग झाला, आपुले मरण पाहिले ना डोळा, तू झाला सोहळा. ते महामरण. असं आम्ही मेलोय पण जगतोय. मरोनिया जिने शरीराच्या दृष्टिकोनातून आम्ही जगलेलो जर दिसलो तरी जीवत्वाच्या दृष्टिकोनातून आम्ही मेलेलो. तुका म्हणे घालून जीवपणा चिरा जाऊया म्हणजे जीवत्व शांती संपलेली आहे. बोलो आगोलणी मरोनिया जिने आसोने नसले जनियामा. आम्ही आसून नसल्यासारखे आहेत आणि सगळे विरुद्ध शब्द त्या अभंगाने. आसून नसले का काही गोष्टी अनुभव नसल्यामुळे आसून नसल्यासारखे असतात. उदाहरणार्थ एक ज्ञानोबांची होईल, जैसा जनामादी खेचर असंपची जनाम हे गोचर. गोचर खेचर म्हणजे भूत. भूत भूत जगामध्ये भूत असतं पण दिसत नाही. वारकरी संप्रदायामध्ये भूत मानलंय. पळे भूत बाधा तुळशीदास प्रभूंना भगवान परमचंद्राचा साक्षात्कार झाला, भूताच्या मदतीने झाला. म्हणून भूत कोणाला दिसत? ज्याचा मनुष्यगण आहे त्याला दिसत. ज्याचा देवगण आणि राक्षसगण आहे त्याच्या नादी लागत नाही. त्यातल्या त्यात मनुष्यगण असताना माणूस त्याला वाईट खाल्लं वाईट पिलं तर त्याला लवकर दिसतं, त्याच्या झुळकीमध्ये येतं, त्याच्या मनाचा ताबा होतो मला. म्हणून भूत म्हणावं. चांगले मनात तुला भेटलं का? भेटलं का नाही? प्रवासात भूत भेटत असत. आता सांगत तर मी बिहार आपण म्हणून सांगत नाही. माझा राक्षस गण आहे, माझ्याकडे येत नाही. पण एक ठिकाण असं आहे, आता नाव नाही सांगत, बिहील आमचं काय नाही. जामखेडचा घाट आहे, जामखेडचा घाट. एकदा रात्री 2 वाजता प्रवास करत असताना स्त्रीच्या रूपातून असं केकून घेऊन 2 वाजता रात्री चाललो. आमचा ड्रायव्हर घाबरला. म्हणजे काय घाबरतोय त्याला? पळे भूतबाधा फुकटच पाठ करतो जातो. आणि एकदा मुंबईत येतो नगरपर्यंत त्या ड्रायव्हरने गाडी घेतली. मला म्हटलं दादा झोपलेला घेता का गाडी? घेतो गाडी. जामखेडच्या घाटाजवळ आलो की गाडीचा पिकअप आपोआपच कमी झाला. चांगली गाडी. बघता बघता मध्यभागी आल्यानंतर 10 किलो वजनाचा कोणी दगड खाडून मारते. मला स्पंदन जाणवायला लागली पायाला. कोणी ती दगड मारते. माझ्या लक्षात आलं तुझे चाळे, आम्ही काय भिणारे तरी आमचं शस्त्र चालू आहे. आणि ठराविक मर्यादा संपली की गाडीचं पिकअप आपोआप करत. नंतर त्या ड्रायव्हरला उचललं ठेवलं. ले जाऊ नको बाबा, आपलं नाम चिंतन करायचं. काय करते मुद्दा असा आहे पण दिसत नाही मला. जैसा जना माझी खेचर असतची जनामध्ये गोचर. तसं महाराज म्हणतात आसोनी नसणे जनी आम्हा. आम्ही आसून नसल्यासारखे आहोत. काही नसून असल्यासारखे आणि काही असून नसल्यासारखं. माया नसून असल्यासारखी. कारण एवढं अशा प्रकारचं दाखवते. कशामुळं? वास्तविक मायेला अस्तित्व आहे का? अव्यक्त नामनी परमेश्वर शक्ती अनाद्य विद्या त्रिगुणात्मिका. श्रीमदाद्य शंकराचार्य सांगतात तिचं अव्यक्त नावाचं नाव परमात्म्याची शक्ती आहे. ती 3 गुणांनी युक्त आहे. या जगात सर्व विलंब फसू येते. ती संपूर्ण जगाला जन्म देते ती माया. पण तिचं अस्तित्व आहे का? माया या नावातच आहे. मा म्हणजे नाही, या म्हणजे जी, नाहीची ती माया. पण
अघटित घटना पठीयसी ही माया एवढी दाखवते ना. रूप नाही त्याशी ठेवी देना लटिकाच कर्म वाढविला नसून असली. जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत मायेचा अनुभव नसून असला जातात. भगवत भक्त झाल्यानंतर तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दासी लागे पाया. पूर्ण अवस्थेमध्ये माया काम देत नाही म्हणा. माया कोणाकडे जात नाही, अज्ञानी माणसाकडे जाते. ब्रह्मज्ञानी पुरुषाची माया नष्टच होऊन जाते. आणि माया माया रूपाने न बसता ज्याला चिरीलाच वाद म्हणतात नाही. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंगाने छाया. माया प्रत्यक्षात राहत नाही. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्सानि सर्वभूतानि मचाहं तेषु. जगाकडे पाहत असताना माया म्हणते जग दिसत नाही. सगु भगवान परमात्मा आहे. एका जनार्दनी एकपणी उभा चैतन्याची शोभा शोभत असे. माया नावाचं तत्व दिसत नाही. जग जन नव्हे ऐसा ज्याचा प्रत्यक्षात परब्रह्म रूप होते. म्हणून संप्रदायामध्ये दोन प्रकार आहेत, मायावाद आणि क्षीरविलासवाद. अज्ञान आहे तोपर्यंत मायावाद नाही. परंतु माया पुन्हा निवृत्त झाल्यानंतर तिकडे तिकडे चैतन्याचा अनुभव आहे. एक छोटा प्रसंग सांगतो, सिद्धांत सांगतो. योग्य रस्ता असेल तर अनेक रस्त्याने एकच ठिकाण मिळतं, आणि अयोग्य रस्ता असेल तर अनेक रस्त्यातून अनेक ठिकाणं मिळतात. या सिद्धांतानुसार शीखपंथाचे संस्थापक गुरु नानक एकदा सिंहद्वीपावर आले होते आणि लोकांना सदुपदेश करत होते. परिणाम असा होता, गुरु नानकांच्या मागे समाजाच्या झुंडीचे झुंडी लागलेले होते. काय आहे, ज्याची वाणी बिघडलेली असते समाज त्याच्या वाणीला चिटकून राहत असतो. आमचे वैकुंठवासी गुरुनानक व्यंकट स्वामी महाराज आमचे वडील सांगायचे, नगर जिल्ह्यात एक बेट आहे सरळ बेट, तिथं स्वामी महाराजांचं कीर्तन झालं होतं कालच. त्या काळात आपल्या संप्रदायामध्ये मृदंग वाजवणाऱ्याचं फार होत होतं. आता पावला पावली खाली पालट चालू आहे. फक्त अन्याय फक्त कीर्तनकाराच कीर्तनकाराचीच खाली पालट करत नाही, बाकी गायकाची वादकाची चालू आहे. कुठं तरी एखादा वाजवणारा तुटतोय खोब्यात,
म्हणतो तो आलाच नव्हता, काल्याचं कीर्तन. स्वामी महाराजांनी गळ्यात मृदंग घेतला, मृदंग वाजवायचं, कीर्तन करायचं, अभंग करायचं, कीर्तनाचा असल्यामुळे कोणी एकी भुलली नाही. अभंग कीर्तन सुरू केलं स्वामींनी. कीर्तन किती तास चाललं? 8 तास. श्रोत्यांनाही कळालं नाही, टाळकऱ्यांनाही कळालं नाही, कारण वाणी पिकली होती. आम्ही 10-5 मिनिटं आधी जर घेतले, काय बोलायचं सराट लागून आम्ही नेहमीच ऐकू, कशाला ऐकून लोक नाकाडोळे मोडतात, पण त्यांची वाणी पिकली होती. तसा गुरु नानकांची वाणी पिकली होती. समाज चिटकून राहत होता. समाजाच्या भूची बुद्धी मागे लागलेल्या सिंहद्वीपाच्या राजाचं नाव होतं शिवनाथ. विचार करू लागला, त्या साधूच्या मागे एवढा समाज लागला. हा साधू खरा साधू आहे का बंधू साधू आहे त्यापासून बोलू. एके दिवशी रात्री 1 वाजता राजाने एक वेश्या शृंगार करून गुरु नानकांना फसवण्याकरता पाठवली. आता लहान मुलगा उभा टाळकऱ्यामध्ये, बाळा शृंगार शब्द कळाला का? कळतोय नाही? मेकअप काय तुमचं मला मेकअप शब्द कळतो, शृंगार कळत नाही. मेकअप मराठी, शृंगार इंग्रजी. रामचंद्रजी म्हणायचे, अरे आपली संस्कृती जगावी वाटते का? 4 गोष्टी बदलून: देश, भाषा, वेशभूषा, खानपान आणि देह संबंध बदलू नका, तर संस्कृती जगेल ना, ती जगणार नाही. आता या मुलांना शृंगार कळत नाही, मेकअप कळत नाही, त्याची चूक नाही, आपली. आपण आपला प्रतिष्ठितपणा मिळवण्याकरता मराठी बोलत असताना इंग्रजी शब्द मध्ये टाकून टाकून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम यांना आता मेकअप मराठी वाटू लागले. माझा मराठाची भूल कौतुके ज्ञानोबाच्या मराठी भाषेविषयी बोलतात, आणि ती मराठी भाषा आता वनवसा चालली. वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब दांडेकर जुन्या काळातले विलायतातले यमी होते. कितीतरी कीर्तन आम्ही ऐकली, चुकून इंग्रजी शब्द बाहेर पडत नव्हते. कोणी म्हणजे आगवा इंग्रजीच्या विरोधात दिसतो, मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत होतो पण इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता. पुढचा बोलायचे ना 100% इंग्रजी बोला, मराठी बोलायचं ना 100% मराठी बोला, मध्ये विसर करू नका, तर मराठी जगेल, नाही ते मराठी भाषा जगणार. थोडं बाजूला आलो. शृंगार शब्दातून एक वेश्या शृंगार करून फसवण्याकरता पाठवली. वेश्येने गुरु नानकांना हाक मारली. हाक मारल्यावर गुरु नानक जागे झाले. हात जोडून नमस्कार केला, हे भगवान इतक्या उशिरा का आला? का कष्ट घेतलं उशिरा यायचं? भगवान म्हटल्यानंतर वेश्या लाजली, परत गेली. दुसरी वेश्या पाठवली, तिला तेच उत्तर. दुसऱ्या दिवशी शिवनाथ राजा मुद्दाम गुरु नानकाकडे आला. महाराज, माझा एक प्रश्न आहे. काय? तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही काय? तुमच्या मनाला सौंदर्य आकर्षण करत नाही काय? गुरु नानकांनी सांगितलं, राजा मी सौंदर्याचा पुजारी आहे, पण मला एवढंच कळतंय, जिथं सौंदर्य आहे की ते जिथं जिथं आहे तिथं फक्त परमात्म्याचं सौंदर्य आहे, दुसरं कोणाचंच नाही. नाही भावना नाही भावना देव म्हणून भेटतो यातना, देव म्हणून भेटतो यातना, देव म्हणून भेटतो यातना, देव म्हणून भेटतो यातना. नाही भावना नाही भावना व्यक्ती म्हणून परमात्मा आहे, व्यक्तीच्या आत असणारं चैतन्य दिसतो. अनंत रूपे अनंत विषयी वापर तुम्हाला गुरु खोटं बाजाने. नामदेव महाराजांनी स्वयंपाक केल्यानंतर नामदेव महाराजांच्या स्वयंपाकातली एक पोळी उचलून चालली होती, पण नामदेव महाराजांना पुत्र दिसले का भगवंत दिसले? भगवंत दिसले. आसोनी नसने जेने आमा
त्याबरोबर आमच्या या अनुभवाचा बदल झाला. तो बदल फार महत्वाचा अभंगाच्या द्रुपदामध्ये सांगतात. संगीत भोगीच्या गजाला संगीत असंग आहे ना संगीत असंग तुम्ही तिकडं चान्स द्याला चुकलं आता गेला मला मत करता येत नाही हो पहिल्यापासून आणि मी म्हणलं असं तर त्याच्यापेक्षा मत झाली आहे. Bye.